निघालो आता ड्युटीवर येतो बघा गाडीवर डिझेल टाकायला जायचं आहे. आता या माळरानावरच्या पिकांचं अवघड आहे, कारण आता उन्हाळा चालू झाल्यामुळे सगळं पाणी वाळून गेलं. बघा काय खड्ड्यात त्याच्यात भरपूर पाणी होतं, सगळं वाळून गेलं खड्डा. या पिकांचं तर लय अवघड आहे, खास करून ज्वारी. आता असल्या उन्हाळ्यामध्ये कॅनेलला म्हणा कुठं नदीला पाणी आलं तरच नाहीतर खूप अवघड आहे पिकांचं. निघालो आहे आम्ही जेवणाच्या ठिकाणी. तर समोरच कॅनेल आहे आमचं, कॅनेल दाखवत होतो. हे बघा समोर कॅनेल आहे. कंप्लीट 2 महिने झाले या कॅनेलला पाणी आहे. त्याच्यावरून आज आता 1-2 दिवस झाले पाणी येऊन कॅनेल. पाणी पण सोडले तर फक्त 8 दिवसासाठी सोडले. त्याच्यामधून कोण किती पाणी घेईल काय करतात शेतकऱ्याचा अवघड असतं. काय खूप फटा तोराळा बघा बघा पोट्यावर सोयाबीनचं मात्र 1 एकड, सोयाबीन चांगलं 1 एकड कसलं करायचं झालं बघा. ऊसाच्या रसाच्या गाड्यावर रस पेलो आज डायरेक्ट गुराळावर येऊन बघा. मज्जा आमची मज्जा. या रस प्यायला या. हे बघा आता पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला थोडंसं. ते बघा ह्या ऊसाचा जो कचरा निघतोय का ना तो पिळून काढलेला तो इकडं टाकतात आणि नंतर ह्यालाच इकडं खाली जाळ लावण्यासाठी वापर केला जातो. त्याला म्हणतात करचद. ताजं ऊस झालं. हे बघा गुराळ ताजं रस झाल्याच्या नंतर निघालो आम्ही गावाला दुसऱ्या. जवळच आहे. तर आता सर्व स्टाफला सोडून निघालो आता डिझेल टाकण्यासाठी. हे बघा आपल्या गावाच्या जवळचा डॅम, 1 नंबर सुंदर डॅम. प्रत्येक 10 दिवसाला तर डिझेल टाकावं लागतंच. ॲव्हरेज खूप कमी आहे राव या गाडीला, खूपच कमी आहे. 4, 4.5 किंवा 5चा ॲव्हरेज आहे ती गाडी. पण दररोज रनिंग आहे ना, दररोज डेली 1 दिवस न चुकता आम्हाला जावं लागतं दौऱ्यावर. काय करावं, लोकांची सेवा तर करावंच लागेल. आता हे ऊसाचं सीझन चालू झाल्यामुळं रस्ते पण खूप खराब व्हायला लागले. बघा का जागोजागी हळूहळू खड्डे पडायला लागले. आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीला जास्त डिझेल लागणं. आता गरमीचे दिवस चालू झाले. गरमीच्या दिवसामध्ये गाडीला भरपूर डिझेल लागतं राव, भरपूर. जो त्याचा ॲव्हरेज आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी ॲव्हरेज द्यायला लागते गाडी. आता आमच्या गावापासून 20 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. तिथं जाऊन डिझेल भरणे, 20 किलोमीटर वापस येणे.
एकटा चाललो, एकटा अकेला बॉस. मित्रांनो, व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर कृपया भावाला सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा राहो. एकदम शून्यातून सुरुवात केलोय. माझ्या पाठीमागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हणलेलं तुम्हाला, या कारखान्यामध्ये जो भुसा येतो ना, ते कालच्या एका व्हिडिओमध्ये आलं होतं बघा. ते मोठ्या ट्रका आवनभाव भरून येते तर भुसा, त्या भुसापासून करंट तयार केलं जातं म्हणून राव. बघितलं का या कारखान्यामध्ये? म्हणजे हा कारखाना स्वतः वीज निर्मिती करतो, स्वतःला पण यूज करतो वीज, स्वतःची वीज स्वतःसाठी वापरतो आणि आसपासचे जेवढे पण छोटे मोठे खेडे आहेत त्यांना विकत देतो राव. बघितलं का कसलं प्रॉफिट आहे. नेमका इथं भुसा आहे बघा, भुसाचा भुसा बघा बघा JCB काढायला. लोकमगर शुगर फॅक्टरी लोहारा बघा. पाहणी सावकाश चालवा, पुढे अपघाती रस्ता आहे. निघालो का डिझेल टाकून राव, एवढं उशीर होते. बघितलं का लाईटीचा एक प्रॉब्लेम होत असते कधी. लाईट फॉल्ट वगैरे झाली का ट्रिप जाऊन वापस, म्हणजे लाईट जाऊन वापस यायला 5 ते 10 मिनिट जाते. म्हणून एवढं उशीर होते बघा. येताना उजेड होतं, जाताना बघा लाईट लावून चाललो, अंधार आहे.